नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। ही घटना उत्तर प्रदेश बिजनौर येथील आहे। नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे। या कलियुगामध्ये काय घडेल हे काहीच सांगता येत नाही। अनैतिक संबंधामुळे समाजाला नात्यागोत्यांचा विसर पडत चाललेला आहे। अशा अनेक प्रकारच्या घटना घडत आहे। मामीच्या प्रेमात वेडापिसा झालेल्या भाच्याने मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेश बिजनौर येथे घडली आहे। फारूक व त्याच्या पत्नीचे काही वर्षापूर्वी लग्न झाले होते। लग्नाच्या काही दिवसानंतर फारूक हा सौदी अरेबियामध्ये कामाला गेला। त्याला तेथून भरपूर पैसे कमावून आणायचे होते। इकडे त्याची जवान पत्नी सासू सासऱ्यासह राहत असे। पती बाहेर देशात गेलेला असल्यामुळे तिला एकटेपणा वाटू लागला। अशातच फारूकचा भासा हा फारूकच्या घरी अधूनमधून जात येत असे। त्यामुळे दोघांच्या गप्पा गोष्टी वाढल्या आणि त्यांचे प्रेम जुळले। काही दिवसातच त्यांचे शारीरिक संबंधही सुरू झाले। दोघांनाही नात्यांचा विसर पडला होता। मामी आणि भाच्या एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते। फारूकने सौदी अरेबियामध्ये भरपूर पैसा कमावला होता। त्यामुळे त्याला आपल्या पत्नीची आठवण आली आणि तो तिला भेटायला गावी परत गेला। फारूक विचार करत होता, आता परत परदेशात जायचं नाही, पत्नीसोबत चांगला संसार थाटायचा। कारण त्याने परदेशात जाऊन भरपूर पैसा कमावून आणलेला होता। मात्र फारूक आल्यानंतर पत्नीला आनंद झाला नाही। पतीमुळे तिला भाच्याला भेटता येत नव्हते। मामी भाचा यांना एकमेकांच्या शरीराची चटक लागलेली होती। फारूक त्यांना आता अडसर वाटू लागला। यामुळे भाच्याने एक धक्कादायक प्लॅन केला। त्याने चक्क मामाला संपवण्याचा प्लॅन केला। भाचा मेहरबान आणि त्याचा मित्र फारूकला सिल्वर रंगाच्या बाईकवर बसवलं आणि त्याला भलून फिसलून एका जंगलात घेऊन गेले। तिथे गेल्यानंतर त्यांनी फारूकला बियर पाजली, नंतर बंदुकीने गोळी मारली। भाचा मेहरबानने पहिली गोळी मारली, ती मामाच्या हाताला लागून गेली। यानंतर पुन्हा 2 गोळ्या मारल्या, त्या फारूकच्या पाठीमध्ये लागल्या। फारूकला गोळ्या मारल्यानंतरही ते थांबले नाहीत। त्यांनी फारूकचे डोके दगडाने ठेचले। तो काही केल्या जिवंत राहू नये म्हणून त्यांनी त्याची निगूनपणे हत्या केली होती। फारूकची हत्या केल्यानंतर मारेकरी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, पण आसपास CCTV कॅमेरे लागले होते। इकडे फारूक बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या घरच्यांनी दिली। पोलिसांनी लगेच तपासाला सुरुवात केली। तपास सुरू करत असताना त्यांना फारूकचा मृतदेह एका जंगलात सापडला। मृतदेह ताब्यात घेऊन त्यांनी विचारपूस करायला सुरुवात केली। तेव्हा त्यांना माहिती मिळाली की फारूक याचा भाचा मेहरबान याचं फारूकच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचं समजलं। नंतर पोलिसांनी CCTV कॅमेरे तपासले। CCTV कॅमेरेमध्ये मारेकरी स्पष्ट दिसत होते। त्यामुळे पोलिसांना मारेकरीला पकडणे सोपे झाले। एका गावकऱ्यांनी त्यांना ओळखले। पोलिसांनी दोघांनाही पकडले। पकडताना मेहरबानच्या पायाला गोळी लागली। पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली बंदूक, बाईक आणि सोन्याची अंगठी जप्त केली। फारूकची पत्नीही या प्लॅनमध्ये सामील आहे असे पोलिसांना संशय आहे। पोलीस तपासात समजले की फारूकच्या पत्नीने मेहरबानला हत्येच्या आधी सोन्याची अंगठी भेट दिली होती। मेहरबान याने पोलिसांसमोर कबूल केले। त्याचे फारूकच्या पत्नीसोबत म्हणजेच मामीसोबत अनेक वर्षापासून अनैतिक संबंध होते। फारूक त्याला त्रास देत होता कारण त्याला पत्नीचे अनैतिक संबंध समजले होते। त्यामुळे मामा भाच्याचे नेहमी भांडण होत होते। मात्र भाचा मामीला सोडायला तयार नव्हता। तो मामीच्या प्रेमात अखंड बुडाला होता। म्हणून त्याने मामाची निगूनपणे हत्या केली अशी कबुली त्याने पोलिसांसमोर दिली। पोलिसांनी भाच्याला व त्याच्या मित्राला बेड्या ठोकल्या। पोलीस पुढील तपास करत आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।